पाकिस्तान, पॅलेस्टाईन, आयसिस, खलिस्तान आणि भारतात प्रतिबंधित असलेली अतिरेकी संघटना PFIचे झेंडे. ही रॅली इराक, इराण किंवा पॅलेस्टाईनमधल्या निवडणुकीची नसून महाराष्ट्राच्या अकोला पूर्व विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान मस्तान खानची निवडणूक रॅली आहे. या रॅलीत एकही भारताचा झेंडा दिसला नाही. सुरुवातीला जे 2 तिरंगे दिसले होते त्यांना बघून भुलून जाऊ नका, ते काँग्रेसचे झेंडे आहेत. सेक्युलर ह्या शब्दाचा अर्थ सर्व धर्म समभाव नसून आता मुस्लिमांना भाव आणि हिंदूंना अभाव असं राहिलं आहे. आता काही तथाकथित सेक्युलर लोक बघा. बहुत खामोशी के साथ एक साथ होके वोटों का जिहाद करो. मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था. ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए. कानून अपने हाथ में नहीं लिया है, लेकिन अगर हमारी बातें नहीं मानी गई तो 15 दिन के बाद फिर आएंगे और उस दिन तुम्हारी जिम्मेदारी होगी. जिस दिन हम सड़कों पर आएंगे तो तुम्हारी रूह कांप जाएगी. देशाला धमक्या देणारे हे मौलाना सेक्युलर आहेत. काँग्रेसच्या ह्या नेत्या उत्तर प्रदेशात मुस्लिमांना वोट जिहाद करायला सांगतात, तरी त्या सेक्युलर. त्यांना सगळ्यांनी सेक्युलर म्हणायचं. पण हिंदूंना एकत्र येण्यासाठी एक रहेंगेची घोषणा देणारे योगी आणि मोदी कम्युनल आहेत असा कांगावा करायचा. वोट जिहादला उत्तर म्हणून धर्मयुद्ध पुकारणारे, हिंदू ऐक्य टिकवून ठेवायला सांगणारे देवेंद्र फडणवीस कम्युनल आहेत अशी बोंब ठोकायची. सेक्युलर शब्दाला हिरवा रंग देणारे आता उघडे पडलेत. तुमच्या डोळ्यांना जे दिसत आहेत ते बघता तुम्हाला भारतात पॅलेस्टाईन, PFI, खलिस्तान आणि इस्लामिक स्टेटचे झेंडे हवे आहेत की भारताचा तिरंगा, हे आता तुम्हालाच ठरवायचं आहे.